आपण टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं। त्याचबरोबर शिवसेनेचे बीड जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक आदरणीय बाळासाहेबजी आंबुरे यांचं स्वागत तालुका प्रमुख अजय दाभळे हे करतील। बाळासाहेबजी आंबोरे यांना विनंती आहे त्यांनी स्वागताचा स्वीकार करावा। बीड जिल्हा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय बदामरावजी पंडित आबा यांचं स्वागत सहाल चाऊस हे करतील। सहाल चाऊस हे आदरणीय आबांचं या ठिकाणी स्वागत करतील। सिराज शेख सिराज भाई ये स्वागत। साल चौस जरा लवकर चला। यानंतर बीड जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेशजी वरेकर यांचं स्वागत युवा नेते रोहित भैया पंडित हे करतील। रोहित भैया यांना विनंती आहे त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख गणेशजी वरेकर यांचं या ठिकाणी स्वागत करावं। त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा समन्वय तथा बीड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ आणि बांधकाम सभापती युधाजित दादा पंडित यांचं या ठिकाणी स्वागत होईल। यानंतर शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख संगीताताई चव्हाण यांचं स्वागत कोकाटेताई करतील। बीड शिवसेनेचे तालुका प्रमुख सिंगम सर सिंगम यांचं स्वागत विशाल थोरात हे करतील। विशाल थोरात उपजिल्हा प्रमुख राजा महाले यांचं स्वागत हरिभाऊ गद्दर करतील। नाव घेतल्यानंतर आपण थोडं लवकर यायचं आहे। धनेश्वर खेत्रे सरपंच धनेश्वर खेत्रे यांना विनंती त्यांनी लवकर स्टेजकडे यायचं।
शिवसेना जिल्हा संघटक नितीनजी धांडे यांचं स्वागत धनेश्वर खेत्रे करतील। संतरामजी काळे यांनाही विनंती त्यांनी स्टेजकडे यायचे। आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट एम.एस. इंदानी साहेब यांचं स्वागत संतरामजी काळे हे करतील। महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा शेख फारजाना भाभी यांचं स्वागत कोकटताई करतील। अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष नयूम सय्यद नयूम यांचं स्वागत शेख सिराज भाई करतील। आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो। आणि आपण तसं पाहिलं तर सकाळी 10 वाजल्यापासून गेवराई विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गावातून या ठिकाणी आपण उपस्थित झालेला आहात मान्यवरांच्या स्वागतासाठी। विशेषतः गेवराईचा आठवडी बाजार असून सुद्धा आपण आपली कामं सोडून या ठिकाणी आदरणीय मान्यवरांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित झाला, त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, स्वागत करतो। आणि पवन बापूराव चव्हाण यांचं स्वागत अमोल सुतारे करतील। वरती शिवसेनेचे जिल्हा सचिव श्रीकृष्ण गायके यांचं स्वागत सायना सुतारे करतील। कुठे सायना सुतारे करतील। श्रीकृष्ण गायके शिवसेना जिल्हा सचिव। थोडं रिकामं ठेवायचं जागा। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे इटकूरचे उपसरपंच यशवंत दगडू वरपे हे आज आदरणीय बदामरावजी पंडित आबा यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। इटकूरचे उपसरपंच माजी उपसरपंच यशवंत दगडू वरपे, त्यासोबत ग्रामपंचायत सदस्य रोहिदास लोखंडे हे या ठिकाणी आबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। मी त्यांना स्टेजवर येण्याची या ठिकाणी विनंती करतो। यशवंत दगडू वरपे, रोहिदास लोखंडे। मी आदरणीय परशुरामजी जाधव साहेब जिल्हा संपर्क प्रमुख शिवसेना बीड यांना विनंती करतो
त्यांनी यांचं शिवसेनेमध्ये स्वागत करावं. आदरणीय आबांनाही विनंती करतो आपण या ठिकाणी स्वागत करावं. त्यासोबतच रसुलाबादचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी इस्माईल शेख यांचा सुद्धा या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय. इस्माईल शेख यांना विनंती आहे आपण स्टेजकडे यायचं आहे. रसुलाबाद इस्माईल शेख. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे हे पदाधिकारी या ठिकाणी शिवसेनेमध्ये आज दाखल झालेले आहेत. या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रमिला लांडगे तालुका संघटक यांचं स्वागत या ठिकाणी कोकाटेताई करतील. हा प्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न झाल्यानंतर ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो असे आपले बीड जिल्हा संपर्क प्रमुख परशुरामजी जाधव साहेब यांचे आपल्याला विचार या ठिकाणी ऐकायचे आहेत. सर्व मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हावं. स्टेजवरची गर्दी आपण कमी करावी. या स्वागत सोहळ्यानंतर आणि प्रवेश सोहळ्यानंतर भगवा सप्ताह या कार्यक्रमानिमित्त आपण सकाळपासून या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. मी पुन्हा एकदा शब्दसुमनाने आपलं स्वागत करतो आणि आदरणीय परशुरामजी जाधव साहेब आणि सर्व स्टेजवरील सन्माननीय शिवसेनेचे पदाधिकारी यांना एकच गोष्ट या ठिकाणी सांगेल की विधानसभेची निवडणूक 2-3 महिन्याने येईल असं सगळे पदाधिकारी शिवसैनिक या ठिकाणी ऐकतायत. परंतु हा गेवराई तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेला आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला आहे. इथला प्रत्येक शिवसैनिक कोणत्याही संभाव्य निवडणुकीला 24 तास सज्ज असतो, तयार असतो. हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. बदामरावजी पंडित साहेबांच्या नेतृत्वाखाली गेवराई विधानसभा मतदारसंघ हा तसा अर्थाने बीड जिल्ह्यात सर्वाधिक मोठा आहे, मताधिक्य मोठा आहे. परंतु आदरणीय आबांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर तसं जर पाहिलं तर 1994ची विधानसभेची निवडणूक आदरणीय बदामराव पंडित साहेब अपक्ष निवडणूक लढले होते. परंतु त्याच निवडणुकीमध्ये 42,000च्या मताधिक्यानं आदरणीय आबा हे त्या निवडणूक विजयी झाले होते. आणि मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल की आबा अपक्ष असले तरी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीला त्यावेळेस आबांनी पाठिंबा दिला होता. कारण आबा हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे साहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन या ठिकाणी काम करत होते. त्यानंतर झालेल्या 1999च्या निवडणुकीमध्ये सुद्धा आदरणीय आबा हे पुन्हा एकदा अपक्षात निवडणूक लढले. वास्तविक पाहता त्यांच्या विरोधात मातबर होते, कारखानदार होते, वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थेचे मालक होते. परंतु त्यावेळेस मात्र शिवसेना भारतीय जनता पार्टीनं आबांनी जे 94ला सहकार्य केलं होतं त्याची जाणीव ठेवून आदरणीय आबांना या ठिकाणी पाठिंबा दिला आणि त्या पाठिंब्यावर आबांना पुरस्कृत केलं आणि पुन्हा एकदा 99ला आदरणीय आबा हे पुन्हा आमदार म्हणून विजयी झाले. आणि आबांचा 2 वेळेस अपक्ष म्हणून विजय झाल्यानंतर आदरणीय हिंदू हृदय सम्राट पक्षप्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांनी आबांना राज्याचा ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून सुद्धा या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. परंतु नंतरच्या कालावधीमध्ये राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडल्या. युती तुटली, युती झाली. या सगळ्या घडामोडीमध्ये आदरणीय आबांना त्या ठिकाणी अपक्ष असताना पक्ष सोडावा लागला, म्हणजे पक्षामध्ये प्रवेश करावा लागला. आणि आबांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आबा या गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून याच जनतेनं डोक्यावर घेतलं आणि निवडून दिलं. हा गेवराईचा इतिहास आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सुद्धा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी आदरणीय आबांना शब्द दिला होता की युती हो ना हो
परंतु बदामराव पंडित साहेब हेच या विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार असतील। शिवसैनिकांनी ताकदीनं काम केलं, पक्षाचं चिन्ह अवघ्या 15 दिवसामध्ये घराघरामध्ये पोहोचवलं। परंतु जे काही गद्दारी उद्धव साहेबांसोबतच भारतीय जनता पार्टीनं त्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये युती होऊन सुद्धा केली होती आणि त्यावेळी हा आपला मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला सुटला आणि कार्यकर्ते असतील, शिवसैनिक असतील आणि पदाधिकारी असतील, या सगळ्यांच्या बळावर रेट्यावर आदरणीय आबांना पुन्हा एकदा ती अपक्ष निवडणूक लढावी लागली आणि कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष लढून सुद्धा महायुती विरुद्ध महाआघाडी अशी जरी निवडणूक झाली असली तरी 52,000 मतं ही बदामराव पंडित साहेबांना या जनतेनं या शिवसैनिकांना दिलेली। हे मला आपल्याला आवर्जून यासाठी सांगायचं आहे की गेवराई विधानसभा मतदारसंघातला शिवसैनिक सातत्याने सांगत होता की आपल्या शिवसेनेवर अन्याय होतोय, आपल्या शिवसेनेमध्ये काही गद्दार काम करतायत, यांच्यापासून आपण वेळी सावध होणं गरजेचं होतं। परंतु पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर पदाधिकाऱ्यांना बोलता आलं नाही। जर आबांना उमेदवारी ती मिळाली असती तर आज आदरणीय उद्धव साहेबांच्या पाठीला पाठी लावून आणि मांडीला मांडी लावून आपला शिवसेनेचा गेवराई विधानसभेचा आमदार बदामराव पंडित साहेब हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले असते। परंतु झालं गेलं, आम्ही सगळे विसरलोय। परंतु या पुढच्या कालावधीमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय उद्धव साहेबांनी आबांना पुन्हा एकदा शब्द दिलेला आहे। आता महाविकास आघाडी झालेली आहे, 3 पक्ष एकत्रित आलेली आहे, परंतु हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि आबांच्या पाठीमागं शिवसैनिक सातत्याने उभा राहिला आहे। मला आपल्याला आवर्जून सांगायचंय, शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही 21 दिवसामध्ये आपण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीला सामोरं गेलो होतो आणि पहिल्यांदा कधी नव्हे ते गेवराईच्या पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकला, सभापती आपला झाला, उपसभापती सुद्धा आपला झाला आणि मोठ्या विकास निधी हा गेवराई तालुक्यामध्ये पोहोचवण्यासाठी शिवसेनेला या ठिकाणी संधी मिळाली। बीड जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा जी सत्ता आली ती शिवसेनेच्याच बळावर आली, शिवसेनेच्याच पाठिंब्यावर आली आणि बीड जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा परिषदचे सदस्य निवडून आले, ते 4च निवडून आले आणि 4ही गेवराई विधानसभा मतदारसंघातले याच तालुक्यातले होते, याचाही आम्हाला अभिमान वाटतो। आपण जिल्हा परिषदेवर भगवा फडकला त्या ठिकाणी सुद्धा युधाचे दादा हे अर्थानी बांधकाम सभापती झाले, कृषी आणि पशुसंवर्धन सभापती झाले आणि एक शिवसैनिक सत्तेत गेल्यानंतर काय करू शकतो, सभापती झाल्यानंतर काय करू शकतो, त्याची प्रतीची संपूर्ण गेवराई विधानसभा मतदारसंघाला नाही तर संपूर्ण बीड जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना त्यावेळेस या ठिकाणी आलेली आहे। मोठा विकास निधी पूर्ण बीड जिल्ह्यात पोहोचला, हे सुद्धा मला अभिमानाने या ठिकाणी सांगावं लागतंय। आज ग्रामपंचायतीच्या निवडणुका ज्यावेळेस झाल्या, सोसायटीच्या निवडणुका झाल्या, या दोन्हीमध्ये सुद्धा आपल्या शिवसेनेचं प्राबल्य हे सर्वाधिक आहे। आपल्या ग्रामपंचायती अधिक आल्या, सेवा सोसायटीच्या संस्थाही अधिक आल्या, किंबहुना त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतचे सदस्य आणि सोसायटीचे सदस्य हे सर्वाधिक संख्येने शिवसेनेचे या ठिकाणी निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणून काम करतायत। एवढीच माहिती या प्रास्ताविक भाषणामध्ये मी आपल्याला या ठिकाणी देतो। परंतु ग्वाही एक देतो की आपला शिवसैनिक कोणतीही निवडणूक असो, कोणताही सामाजिक कार्य असो किंवा कोणतंही संकट असो, त्यावेळेस सगळ्यात पुढं धावून जाणारा शिवसैनिक जर गेवराईत असेल तर तो आपला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या शिवसैनिकांचं नेतृत्व करणारे बदामरावजी पंडित साहेब हे सातत्याने सामान्यात राहणारं नेतृत्व आहे। बाळासाहेब ठाकरे साहेबांना जे अभिप्रेत नेतृत्व होतं की सर्वसामान्यामध्ये उडबस असली पाहिजे, गोरगरिबांच्या घरामध्ये गेलं पाहिजे, त्याचे जे प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजे, एक वेळ एक विकास काम कमी झालं तर हरकत नाही, परंतु सामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, हीच कार्यपद्धती घेऊन आदरणीय आबा या ठिकाणी काम करतायत आणि त्या पद्धतीनं आपली शिवसेना या ठिकाणी आजही मजबूत आहे, मागही मजबूत होती आणि या पुढच्या काळातही मजबूत राहण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आमदार म्हणून त्यांना विजयी करणं हे अत्यंत गरजेचं आहे। यासाठी आपण मार्गदर्शन करण्यासाठी आलाय, त्याबद्दल आपलं पुनश्च या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी आपल्या शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख आणि नुकतेच गेवराई तालुका सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली, आदर्श गावचे आदर्श सरपंच ज्यांचा सत्कार राज्य सरकारच्या वतीने झाला, ते कालिदासजी नवले यांना मी विनंती करतो त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। कालिदासजी नवले, गेवराई तालुका सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष। कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक क्षत्रिय कुलावंत श्रीमंत योगी छत्रपती शिवराय, भारताच्या घटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, देशाच्या मातीसाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्वांच्या चरणी प्रथमतः नतमस्तक होतो।
या हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट आदरणीय वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांना मानाने वंदन करून पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, युवा सेना प्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांना मानाचा जय महाराष्ट्र. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय सुनीलजी प्रभुसाहेब आणि सुषमाताई येणार होत्या, परंतु त्या आल्या नाही. तरी त्यांचं मी तालुक्याच्या वतीने शब्दसोमनाने या ठिकाणी स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित संपर्क प्रमुख आदरणीय परशुरामजी जाधव साहेब, तुमचे आमचे सर्वांचे लाडके कामदार दमदार असे सर्वांच्या मनातले परमनंट आमदार आदरणीय बदामरावजी आबा पंडित साहेब, व्यासपीठावर उपस्थित बीड जिल्ह्याच्या शिवसेनेचे एक दबंग नेतृत्व, माझे मित्र आहेत, ते पहिल्यापासून शिवसैनिक म्हणून काम करत करत जिल्हा प्रमुख पदापर्यंत ज्यांनी मजल मारली असे आमचे गणेश भाऊ वरेकर, त्याचबरोबर तुमचे आमचे सर्वांचे लाडके शिवसेनेचा ठाणेवाक आदरणीय युधाजीत दादा पंडित, त्याचबरोबर या ठिकाणी रोहित भैया, पंचायत समितीचे माजी सभापती अभिजित आबा आहेत, यशराज भैया, तसेच महिला आघाडीच्या संगीताताई, एकनिष्ठ शिवसैनिक कुणाला म्हणावं आणि त्यांच्याकडे पाहून कायम शिवसेना कशी वाढेल जिल्ह्यात यासाठी काम करणारे बाळासाहेबजी आंबुरे असतील, व्यासपीठावरील सर्वांचेच आमचे मित्र गोरख अण्णा सिंगणे, तसेच या गेवरा तालुक्याचे शिवसेनेचे दबंग तालुका प्रमुख माझे स्नेही सर्वांचे आदरणीय अजय भैया दाभाडे, व्यासपीठ सर्वांचे नाव होणे शक्य नाही, आमच्या फरजाना भाभीत, आमचे राजू भैया आणि उपस्थित सर्वच उपतालुका प्रमुख आदरणीय दिनकर सर आहेत, बापू आहेत, अमोलजी कराने, आता सगळ्याचे नाव घेत नाही. आजच्या खऱ्या अर्थाने प्रास्ताविक मला करावं लागेल असं मला अपेक्षित नव्हतं, पण प्रास्ताविकाला या ठिकाणी बोलत असताना मी एकच बोलल, पक्षांचे नेते त्या ठिकाणी साहेब सरांनी व्यवस्थित सांगितले आम्ही सेनेत आल्यापासून आम्ही कशा पद्धतीने काम केलं. होतंय काय, पक्षामध्ये काम करत असताना प्रत्येक जण एकनिष्ठेने काम करतो, प्रत्येक मतदारापर्यंत आबाला निवडून आणण्यासाठी चिन्ह घेऊन गेलेला हा या ठिकाणचा मतदार आहे. आमचे ज्येष्ठ शिवसैनिक माझे मार्गदर्शक सुभाषदादा घाडगे पाठीमागे बसले, सुभाषराव घाडगे, त्यांना विनंती समोर यायचे, सुभाषरावजी घाडगे. हे असे शिवसैनिक काही आहेत की ज्यांनी घराघरापर्यंत धनुष्यमान त्यावेळेस नेलता 2019ला. दुर्दैवाने आम्हाला उमेदवारी मिळाली नाही, युतीमध्ये उद्धव साहेबांचा त्या ठिकाणी नाविलाज झाला, मी आणि आबा साहेबांसमोर होतो आणि आम्हाला उमेदवारी देता आली नाही. साहेबांनी खंत व्यक्त केली की मला उमेदवारी आबा देता येत नाही, कारण युतीमध्ये ही जागा भाजपला जाते. आता पुन्हा आपल्याकडे मशाल आहे, घराघरापर्यंत या लोकांनी मशाल नेली. मी जास्तीचं बोलणार नाही, फक्त माझी एक विनंती, प्रत्यक्षात मतदारसंघात माहिती घेऊन, जिल्ह्यात माहिती घेऊन, पक्षांनी पक्ष निरीक्षक असतील, तुम्ही संपर्क प्रमुख आहात, तुम्ही हे ठरवावं की खऱ्या अर्थाने या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यात, इथं प्रत्येक सर्कलमध्ये, प्रत्येक गावात कुठल्या गटाचं काम चांगले. आणि जर खालून प्राधान्याने तुम्हाला असं कळलं की या तालुक्यात आदरणीय आबांचं सगळ्यात एक नंबरला काम आहे, तरच आम्हाला उमेदवारी द्या, अशा मताचे आम्ही. तयारी पूर्णत्वाला जात असते, तयारी आम्ही करत असतो, आम्हाला आमदार करायचं सर्वांनी ठरवलेलं असतं, पण ऐन वेळेला पक्षाकडून जर असं काही झालं तर ती सगळ्यासाठी खूप मोठी खंत असेल. सर मी कळकळीने बोलणारा माणूस आहे, मला काय, मी कधी कधी मी तर बोलायचं बंद करायचं ठरवलं आता लोकसभेपासून बऱ्यापैकी, पण आज बोलतोय कारण काय, बोलता बोलता माणूस चिडतं आणि चिड त्याच वेळेस येते, राग त्यावेळेस येतो, कारण की तळमळ असेल तरच येते. आणि आम्ही चळवळीतले कार्यकर्ते, आम्ही नुसते वळवळीतले नाहीत, आम्ही चळवळीतले, काय आम्ही चळवळीत काम करणार, आम्हाला काय म्हणजे कधी फरक पडला नाही, सत्ता आहे वर नाही, कारण की ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करतो आदरणीय आबांच्या, कधीच आबा आज पराभव झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांच्या कामाला असतात. मला सांगा, एखाद्या नेत्याचा पराभव, ग्रामपंचायतला एखादा सरपंच पडत ते 2 महिने गावाकडे बघत नाही. 19ची घटना आहे, आबा आज पराभव झालता आणि दुसऱ्या दिवशी कोणीला मौतील होते एक जणाची, कोणच जाणार नाही साहेब, कोणच. म्हणजे आम्हाला, आम्ही ज्या माणसाकडे कोण राजकारण करतो, आम्हाला सतत काम करायची सवय लागली. बरं पिंड त्यांनी घालून दिलाय, दादा तसे, ते आमचं यश भाया तसं, म्हणजे रोज लोकांच्या कामातले आम्ही माणसं, पण लढत असताना वरून एक ताकद मिळणं गरजेचं असतं. तुमची ताकद असणं आवश्यक आहे. 2 वेळेस आबा अपक्ष आमदार झाले, तो काळ वेगळा होता, त्यावेळेस धुकलं चाललं, कारण की सत्तेतून काही अंतानी
एवढे हेवे दावे होत नव्हते त्या काळात आणि बाळासाहेब होते, बाळासाहेबांनी आम्हाला सहकार्य केलं म्हणून आम्ही विकासाचे कामं करू शकलो त्या काळात। पण आज जर आबा सत्तेत नसले तर इथे 100 अडचणी तयार होतात। कार्यकर्ता जगवायचा कसा, तिला उभा ठेवायचा कसा, त्याची आर्थिक बाजू कशी सांभाळायची, हे सगळे प्रश्न नेत्यापुढे असतात। इथं रोज काम करणारे लोक आमच्याकडे आता आमचे चेहरे पाहूनच बघा ना, आमच्यात तुम्हाला एक तरी लखपती वाटतोय का? हे बघा बरं आमचे चेहरे पहा, तुम्ही एकदा पहा साहेब आमच्याकडे, सगळेच आम्ही म्हणजे आमची भीत सलामन चौकट रामराम करते अशा घरातले सगळे आम्ही लोक। मला आम्हाला 5 वर्ष तालुका प्रमुख पदावर संधी दिली, मी रेंटच्या घरात राहणारा माणूस आहे, भाड्याच्या घरात, काहीच नाही माझ्याकडे। 5 वर्ष पक्षासाठी काम केले म्हणजे आबांनी संधी दिली म्हणून, ती संधीचं सोनं जरी नसलं करता आलं, जेवढं शक्य तेवढं केलं। आज अजय भैया चांगलं काम करते, म्हणजे ज्याला बी जिम्मेदारी आबांनी दिली त्यांनी चांगलं काम या तालुक्यासाठी केलंय। हे सगळे कामं करत असताना जर उद्या निवडणुकीमध्ये पक्षाकडून तेवढी जर ताकद नाही मिळाली तर खाली पदाधिकारी कसे लढणार? बरं, पदाधिकाऱ्याला काय लागते? तुमचा फाटीवर हात पाहिजे, जिल्ह्याच्या बॉडीपासून तर तालुक्यापर्यंत पक्षाने ताकद देणं गरजेचं आहे आणि ताकद ही सगळ्याच बाबतीत असावी। हे का काही गोष्टी व्यासपीठावर बोलायच्या नसतात, तुम्ही पक्षापर्यंत हे पाठवा की आदरणीय आम्हाला तिथल्या शिवसैनिकांना पदाधिकाऱ्याला तुम्हाला ताकद देणे आणि तुमची जर ताकद मिळाली तर जास्तीचं सांगत नाही, पण आदरणीय उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी गेवरायचा एक आमदार आम्ही तुमच्या वोटीत टाकू एवढ्या ठिकाणी। बोलण्यासारखं खूप तुम्ही पुन्हा येणारच, आम्ही बोलणारच आहेत। आज काही इतकं बोलायसारखं नाही, कारण प्रस्तावित भाषणाचा एक प्रोटोकॉल असतो, त्या हिशोबाने प्रस्तावित बोलतो। निवडणुकीच्या टायमाचे वेगळे भाषण असतात, वैयक्तिक ज्यावेळेस आमच्या बैठकी असतात त्यावेळेस वेगळे भाषण असतात, त्यावेळेस आम्ही आमचे राग काढायचे असतात, आम्ही बोलायचं असतं, आम्ही व्यक्त व्हायचं असतं। पण प्रत्येक भाषणाचा वेगळा मुद्दा असतो। तसं आज मी प्रस्तावित करत असताना एवढीच विनंती करेल की आमच्या नेत्याला तुम्ही हातभार लावा, आम्हाला सांभाळायला ते सक्षम आहेत, पण त्यांना सांभाळायचं तुम्हाला, आणि तुम्ही जर त्यांना सांभाळलं तर निश्चित या गेवरा तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल अशी माफक अपेक्षा या ठिकाणी ठेवतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। तसं पाहिलं तर सकाळी 10 वाजल्यापासून आपण या ठिकाणी उपस्थितीत वेळ आधी केलेला आहे। बोलणारे अनेक वक्ते आहेत, परंतु आपण त्यांची नावं या ठिकाणी कमी करतोय, दिलगिरी व्यक्त करतो आणि महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख संगीताताई चव्हाण यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी भगवा सप्ताहानिमित्त आपले मत आणि विचार व्यक्त करावे। पैदा न होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता, बेरंग होती ये जमीन महाराष्ट्र का रंग भगवा नहीं होता। महाराष्ट्र तो कब का कंगाल हो जाता यारो, अगर बाला साहेब ठाकरे जैसा हीरा पैदा न होता, अगर बाळासाहेब ठाकरे जैसा हीरा पैदा न होता। सर्वप्रथम आई तुळजाईला वंदन, सर्व महामानवांना प्रथमतः अभिवादन। अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट, मराठी मानाचा मानबिंदू, आमचं तुमचं भगवं दैवत वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब, वंदनीय मीनाताई ठाकरे यांना प्रथमतः अभिवादन। या महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री, शिवसेना प्रमुख, शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, युवा सेनेची बुलंद तोफ आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांना प्रथमतः साष्टांग जय महाराष्ट्र। या गेवराई मतदारसंघामध्ये भगवा सप्त्याच्या निमित्ताने आज मंचावर विराजमान असलेले या बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित संपर्क प्रमुख आदरणीय परशुरामजी जाधव साहेब, या गेवराईची नव्हे तर बीड जिल्ह्याची आणि आमच्या शिवसेनेची आन बान शान, आणि या गेवराईचेच नव्हे तर या शिवसेनेमधले आमदार नाही तर नामदार असे आमचे नेते बदामराव पंडित, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आमच्या शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख बाळासाहेबजी आंबुरे साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आमचे लाडके जिल्हा प्रमुख आदरणीय गणेश भाऊ वरेकर, जिल्हा संघटक आमचे नितीन भैया दांडे, या गेवराईंचा दबंग असा आवाज आमचे माजी सभापती आमचे दादा म्हटलं की आणखीन स्पिरिट येतं माणसाला, ज्यांचं नाव आम्ही घेतो, आणि आमचे छोटे बंधू यशराज भैया, या ठिकाणी रोहित भैया, आमच्या महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी राजभाऊ मवाले, या ठिकाणी सगळेच मान्यवर आहेत, परंतु मी काही नावं घेणार नाही, बऱ्याच मान्यवरांना या ठिकाणी बोलायचं आहे। तर या ठिकाणी बोलत असताना शिवसेना हा पक्ष नसून हा एक विचार आहे,
आणि ह्या विचार सर्वसामान्यांमध्ये पोहोचण्याचं काम या मंचावर बसलेली मंडळी करत असते. कारण की शिवसेनेमध्ये काम करत असताना आताच मी स्टेजवर येण्याच्या अगोदर एका मान्यवरांचं बोलणं मी ऐकत होते. कारण की ते सांगत होते की आपल्याला आता काम करायचं आहे, कुणी गाफील राहायचं नाही आहे. आबांना या ठिकाणी आमदार नाही तर नामदार करायचं आणि आबा हे आमदार झालेले. आज रोजी आबा आमदार यासाठी झालेले. जरी मी बीड जिल्ह्या ठिकाणी राहत जरी असले तरी या ठिकाणी आमचा समाज भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. 18 पगड जातीचे लोक आबावर भरपूर प्रेम करणारी आहेत. या ठिकाणी शिवसेनेचा विचार करत असताना शिवसेना हा जातीपातीचं राजकारण करणारा पक्ष नाही. शिवसेना हा सत्तेचा लालची पक्ष नाही. शिवसेनेमध्ये बाळासाहेबांनी एकच ब्रीदवाक्य या ठिकाणी सांगितलेलं आहे, जेव्हा तुम्ही शिवसैनिक म्हणून काम कराल तेव्हा 80% समाजकारण आणि 20% राजकारण आहे. आणि याच तत्वावर हा भगवा सप्ताह आपण बीड जिल्ह्यामध्ये राबवत आहोत. ह्या भगव्या सप्ताहामध्ये अनेक सामाजिक उपक्रम आपण घेतलेले आहेत. या उपक्रमामध्ये आपण मंदिरावर भगवे झेंडे लावणं, सदस्य नोंदणी करणं, या ठिकाणी शाखेचं उद्घाटन करणं, मंदिरामध्ये आरोग्य शिबिर राबवणं, असे अनेक सामाजिक उपक्रम या भगव्या सप्ताहाच्या माध्यमातून राबवत आहोत. कारण की भगवा सप्ताह आपल्याला का राबवायचा आहे त्याचं कारण असं आहे की ज्या गद्दाराने उद्धव साहेबांना वर्षावरून खाली घेतलं त्या गद्दारांना धडा जर शिकवायचा असेल तर आपल्याला गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक तयार करावा लागेल. आपल्याला घराघरामध्ये पोहोचावं लागेल आणि आपल्या आबासारखा नेता या ठिकाणी आपल्याला विधान परिषद सभेवर पाठवावं लागेल. कारण की आताच आमचे बंधू कालिदास नवले यांनी सांगितलंय, आबा आम्हाला सांभाळायला सक्षम आहेत. आबा हे नेते आहेत, आबा हे किंगमेकर आहेत. या ठिकाणी त्यांनी जिल्हा परिषद सदस्य दिली, त्यांनी पंचायत समिती सदस्य दिली, त्यांनी अनेक ग्रामपंचायतीवर भगवा फडकवला. आबा आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे, आम्हाला तुमचा गर्व आहे. कारण की तुमच्यासारखा नेता हे शिवसेनेमध्ये आहे. कारण की आपणच आमचे मार्गदर्शक आहात. हे बोलत असताना आबा शिवसेनेमध्ये काम करत असताना प्रत्येक घराघरामध्ये सदस्य नोंदणी झाली पाहिजे. कारण की आबा आम्हाला आमदार नाही तर नामदार करायचं आणि प्रचंड मताधिक्याने आम्हाला या गेवराई मतदारसंघातून आपल्याला निवडून आणायचंय. कारण की हा जातीपातीचा जो कार्यकर्ता आहे, आज वातावरण कसंही असू द्या काही फरक पडणार नाही, परंतु या ठिकाणी नेता महत्त्वाचा असतो. सर्वसामान्यांचं काम करणारा नेता महत्त्वाचा असतो. गरिबाच्या दुःखात सुखाला धावून जाणारा नेता महत्त्वाचा असतो. कारण की राजकारणामध्ये काम करत असताना जात ही कधीच आडवी येत नाही. लोकांचा हा भ्रम आहे की जातीवाद आम्हाला कसला जातीवाद दिसत नाही. प्रत्येक जण आपापल्या मार्गाने आपल्या मागण्या मांडतात आणि मागण्या मांडण्याचा अधिकार प्रत्येक समाजाला आहे. आम्ही त्याचं सार्थ समर्थन करतो. परंतु हे बोलत असताना आबा एवढंच मी या ठिकाणी आपल्याला सांगेल, जेव्हा आपण पारावर बसता, जेव्हा आपण म्हणत गेवराई मतदारसंघातून आबा या ठिकाणी आम्हाला नोंदणी द्यायची. आबा आम्ही जिल्हा प्रमुख असू, जिल्हा संघटक असू, शहर संघटक असू, तालुका संघटक असू आणि शाखा संघटक सुद्धा असू, तुम्ही जे सांगाल ते काम आम्ही या ठिकाणी करायला तयार आहेत. आबा आम्ही या ठिकाणी आपल्याला ती शिवसेनेची संघटना डिस्टर्ब करणार नाही. परंतु ज्याच्या वेळेस तुम्हाला या संघटनेच्या पदाधिकाऱ्याची गरज असेल त्यावेळेस आम्ही सगळं काम सोडून जीवाचं रान करून आपल्याला आमदार केल्याशिवाय आम्ही इथे थांबणार नाही. या ठिकाणी बरंच काही बोलायचंय. संपर्क प्रमुख आहेत आमचे गणेशजी वरेकर या ठिकाणी बोलणार आहे. मी आम्हाला एकच सांगितलेलं आहे की आम्हाला आपल्याला तुमच्या माध्यमातून विधानसभेवर जायचं आहे, परंतु उद्धव साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करायचंय. आणि ह्या भगवा आपल्या गेवराई मतदारसंघातच नव्हे तर आपल्याला महाराष्ट्रावर फडकायचं आहे आणि गद्दारांना धडा शिकवायचा आहे. कारण की भगवा 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 आपण नेहमी म्हणत असतो आणि बाळासाहेबांचं नाव घेतलं की अंगामध्ये रक्त सळसळतं आणि असं वाटतं की खरंच हा भगवा कितीतरी महत्त्वाचा आहे आणि अंगामध्ये शहारे निर्माण होतात. असं एका कवीने सांगितलेलं आहे. त्यांना विचारलं होतं की बाबा ह्या भगव्यात काय आहे, तर ह्या भगव्यात आग आहे, तर ह्या भगव्यात राग आहे, ह्या भगव्यात जाग आहे, ह्या भगव्यात त्याग आहे आणि ह्याच भगव्यात गद्दाराच्या नरडीचा गोट घेणारा धान्या वाघ आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करते, आपण सगळे शिवसैनिक ज्येष्ठ असू, महिला आघाडी असू, आबांचे हात बळकट करण्यासाठी आणि माननीय माजी मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री उद्धव साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी आपण कटिबद्ध राहाल अशी मी माफक अपेक्षा आपल्याकडून करते आणि माझ्या वाणीला विराम देते. मला या ठिकाणी आबा आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपली आभारी आहे आणि माझ्या वाणीला विराम देऊन मी माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवलाल, जय भीम. धन्यवाद ताई. यानंतर
गेवराई पंचायत समितीचे माजी सभापती अभयसिंह पंडित यांना विनंती आहे त्यांनी स्टेजकडे यायचं आहे आणि आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. अभयसिंह पंडित. आदरणीय जाधव साहेब, आदरणीय आबा, उपस्थित व्यासपीठ व या ठिकाणी गेल्या 4 ते 5 घंट्यापासून कळत या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शेतकरी बांधव, मुस्लिम बंधू व इतर सर्व कार्यकर्ते, मी या भगवा सप्ताहाच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी मुंबईहून आलेले आपल्या पक्षाचे जे काही समन्वयक आहेत किंवा संपर्क प्रमुख आहेत, साहेब माझ्या आधीच्या वक्त्यांनी माझ्यापेक्षा चांगल्या प्रकारे पक्षाची सध्याची बाजू तालुक्यातली असेल, जिल्ह्यातली असेल किंवा आमच्या नेतृत्वातली असेल ही आपल्या पुढे मांडलेली साहेब. एखादी गोष्ट वारंवार सांगून किंवा मागणी करून ती या ठिकाणी काही सिद्ध करण्याची गरज नाही. परंतु साहेब जर भावना तेवढ्या विकोपाच्या असतील किंवा तेवढ्या तीव्र असतील तर त्याची निश्चितच वारंवार नोंद पण घेतली पाहिजे आणि मागणी झाली पाहिजे की ज्याच्यात सुधारणा झाली पाहिजे. मी 2-3 गोष्टी सांगू इच्छितो साहेब की जानेवारी महिन्यात 2017ला आमचा या ठिकाणी प्रवेश चालू झाला. वास्तविक पाहता आपण सप्ताह साजरा करतो, पण आदरणीय आमच्या नेतृत्वाखाली आज जवळजवळ 3 टप्पा या तालुक्यात आबांच्या नेतृत्वाखाली काम या सर्वसामान्य जनतेचं करण्याचंच काम चालू आहे. जवळपास 25 ते 30 वर्ष झाले आपण अपक्ष म्हणून पण काम केलं आहे आणि पक्षाचं म्हणून पण काम केलेलं आहे. साधारणपणे साहेब आम्ही आपल्या पक्षात 2017ला जानेवारी महिन्यात प्रवेश दिला. आम्ही आपले आभारी आहोत की आपण आम्हाला पक्षात प्रवेश देऊन काम करण्याची संधी दिली. त्या परीक्षेला आम्ही उभे राहिलो साहेब. या ठिकाणी कुठलाही पदाधिकारी पक्षाचे होते, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून राजकीय आपला झेंडा कुठल्याही पंचायत समितीवर नव्हता किंवा जिल्हा परिषदमध्ये नव्हता किंवा ग्रामपंचायतीवर नव्हता. परंतु जानेवारी 2017मध्ये आपण प्रवेश दिला आणि पहिली परीक्षा आम्ही फेब्रुवारी महिन्यात बसलो साहेब पहिल्या परीक्षेला. या पहिल्या परीक्षेत आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे 4 ZP मेंबर आणि पंचायत समितीचे 6 पंचायत समिती सदस्य पहिल्या परीक्षेत पास केले साहेब. तिथं आम्ही रिझल्ट दाखवला, काम केलं. पक्षाच्या या कार्यकर्त्यांनी आबांच्या हाकेला मान दिला व चांगल्या प्रकारचे गुण आम्हाला या ठिकाणी मिळाले साहेब. आमची दुसरी परीक्षा 3-4 महिन्यातच झाली, ती म्हणजे अगदी ग्राम पातळीवरची ग्रामपंचायत इलेक्शन. पहिल्यांदाच शिवसेनेच्या चिन्हावर आपण शिवसेनेच्या नावाने मत मागून ग्रामपंचायतला सामोरं गेलं. या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपैकी जवळजवळ 45 ते 50 ग्रामपंचायतीवर भरधाव फडकवण्याचं काम या कार्यकर्त्यांनी केलं. सांगण्याचा उद्देश साहेब, आमची दुसरी परीक्षेला आम्ही बसलो, आम्ही चांगले गुण मिळवले. 70च्या अबावच आमचं पर्सेंटेज राहिलं. ज्या ठिकाणी भाजप काम करत असताना, सत्तेत भाजप असताना, अशा परिस्थितीत आम्ही पहिल्या परीक्षेला जातो, आम्ही चांगले मार्क देतो. दुसऱ्या परीक्षेला गेलो, चांगले मार्क. परंतु अखेरच्या वार्षिक परीक्षेला ज्यावेळेस आमची अंतिम परीक्षा आली, ज्यावेळेस आबांची परीक्षा आली साहेब, आम्हाला प्रश्नपत्रिकाच दिली गेली नाही. अशा परिस्थितीत आम्हाला ज्यावेळेस तिकीटच दिलं नाही त्यावेळेस अशा परिस्थितीत आम्ही लढायचं कसं? असो साहेब, अशा परिस्थितीतही मार्ग काढत अपक्ष लढत या कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही परत अपक्ष निवडणूक लढवली. पक्षाला विश्वासात घेऊन, पक्षाला सर्व बाबी सांगून त्यानंतरही आम्ही जवळजवळ 55 ते 60 हजार अपक्ष मतांनी आमच्याकडे पाठभार राहिला. 55 ते 60 हजार मतं पडले. आता साहेब हे तर झालं पार्श्वभूमी, तर माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितली. मला साहेब थोडं पुढं जायचं आहे की आपण त्यावेळेस काही कारण असू शकतात, असं म्हणत नाहीये किंवा माझी तेवढी पात्रता नाहीये की पक्षाची चूक आहे किंवा साहेबांची चूक आहे किंवा कुणाची चूक आहे. काही कारणामुळे आपल्याला निर्णय घ्यावा लागला असेल, पण साहेब त्यावेळेस आमच्यावर अन्याय झाला, आम्ही सहन केला. पण आज आम्ही तिथंच आहे. परंतु आपण ज्या ज्या लोकांना तिकीट दिले आणि ज्यांना विधानसभेत बोलवलं ते मात्र गुवाहाटीला, गुजरात मार्गे पळून गेले. म्हणजे सांगायचं साहेब, ज्यांना तुम्ही सांभाळलं ते गेले, पण आमच्यासारखे निष्ठावंत तर अजून तिथंच आहेत ना साहेब. 4 घंट्यापासून ही सर्वसामान्य जनता राहिलेली उभा. याचं कारणच साहेब आहे की हे सगळं प्रेम आहे. आणि ही बाजू मला समजून सांगायची की 2019ला आम्ही तिथं होतो आणि 2024ला पण अजून इथंच आहे. बाकीच्या पक्षाचं मला काही सांगायचं नाही साहेब. आम्हाला तीव्र विरोधक आहेत आणि सगळे मालदार पार्टी आहेत. भाजप आम्हाला तितके त्रासदायक आहे आणि राष्ट्रवादी तितकेच त्रासदायक आहे. अशा परिस्थितीत आमचं एकच म्हणणं आहे साहेब, आपण आलात, आमचं ऐकून घेतलं, फार मोठेपणा आहे साहेब. परंतु याचं गांभीर्याने नंतरच्या काळात जरी नोंद झाली
तरी साहेब फारसं पुरवठा होईल. आमच्या अनेक कार्यकर्त्यांची कामं प्रलंबित राहिली होती. आपण जर मानस घेऊन या ठिकाणी गेवराई तालुक्यात बीड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात आपण दौरा काढलेला आहे, त्याचं निश्चितच फळ होईल. या ठिकाणी पक्षाची जी काही कामं आहेत ही कामं, पक्षाचा जो काही संदेश आहे हा ग्रामपातळीवर काम करणारे आम्ही सगळे सरपंच, पंचायत समिती मेंबर, ग्रामपंचायत आहे, आम्ही सर्व आपला जो निरोप आहे, संदेश आहे, उद्धव साहेबांचे जे विचार आहेत हे नक्कीच रित्या ग्राम पातळीपर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही. आपण आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी स्वागत करतो व आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर जिल्हा प्रमुख गणेशजी वरेकर हे या ठिकाणी मार्गदर्शन करतील. खरं म्हणजे जिल्हा संपर्क प्रमुख परशुरामजी जाधव साहेब यांना तात्काळ नगरला जायचं आहे, त्यामुळे आपण आपले वक्ते या ठिकाणी काही थांबवलेले. नगड बापूंचे विचारही आपल्याला या ठिकाणी ऐकायचे होते, परंतु ते आभार प्रदर्शन करतील. महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी वंदन छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा जय महाराष्ट्र. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना मानाचा जय महाराष्ट्र. आज भगवा सप्त्यानिमित्त गेवराई तालुक्यामध्ये जो आज भगवा सप्त्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे, असे आमचे म्हणजे माझे मार्गदर्शक व शिवसेना ज्येष्ठ नेते वदामबाबा पंडित या कार्यक्रमाला बीड जिल्ह्याचे जिल्हा संपर्क प्रमुख जाधव साहेब व बाळासाहेब आंबोरे, संगीताताई चव्हाण व सर्व पदाधिकारी. आबा, मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की ह्या भव्य सप्त्यानिमित्त पिंपळनेर सर्कल, माळापुरी सर्कल आणि भैरवाडी सर्कल ह्या 3 सर्कलमध्ये तुम्हाला आम्ही लीड दिल्याशिवाय आम्ही शिवसैनिक शांत बसणार नाही. कारण की कोणत्या पवारला यायचं तर येऊ द्या, कोणत्या राजाला यायचं तर येऊ द्या, त्या सर्कलमधून सुद्धा आम्ही बाहेर निघून द्यायचं नाही. तुम्हाला सांगतो आबा, आम्ही शिवसैनिक एवढे आक्रमक आहेत, एवढे स्फोटक आहेत की विचार नको. तुम्ही असताना जरा थोडंसं काम करताना आम्हाला चोरून करावं लागतं काम, असं आम चोरावं लागतं. त्यामुळे आम्हाला यशराज भैयाला आम्हाला सोबत द्या किंवा दादाला आम्हाला सोबत द्या. तुम्ही असलं म्हणजे आम्हाला जरा काम करायला थोडंसं हे होतं. पण मी एवढं गेवराईकरांना सांगू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला यावेळेस आम्हाला आमदार केल्याशिवाय शांत आपल्याला बसायचं नाहीये. कारण की आबा, मला आता मध्यंतरी बोलून घेतलं होतं, मला स्पष्ट सांगितलेलं आहे कोणत्या परिस्थितीमध्ये आम्हाला आपल्याला यावेळेस निवडून आणायचं आहे. मला आदेश दिलेले आहेत. त्याच्यामुळे जे आज आम्ही बोलतो हे स्फोटक बोलतो. आम्ही शिवसैनिक जे आहेत, आम्ही स्फोटक शिवसैनिक आहेत. कारण की ह्या 3 सर्कलमध्ये तुम्ही इकडचं बघा, त्या 3 सर्कलचं आम्ही बघू. त्या सर्कलमध्ये कुणाची दादागिरी बी आम्ही चालू देणार नाहीत. आणि दादागिरी केली तर जशा तशा उत्तर देणारे आम्ही पूर्ण शिवसैनिक आहेत. परत एकदा भगव्या सप्त्यानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपली सदस्य नोंदणी करून घ्या. गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक तयार करा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके लोकनेते, महाराष्ट्राचे माजी ग्रामविकास राज्यमंत्री आदरणीय बदामरावजी पंडित आबा. बदामराव पंडित साहेबांचा आज शिवसेना भगवा सप्ताह अंतर्गत शिवसैनिक संवाद मेळावा या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री परशुरामजी जाधव साहेब, बीड जिल्हा संपर्क प्रमुख, तसंच आपल्या बीड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख गणेशरावजी वरेकर साहेब, तसंच कार्यक्रमाला उपस्थित बाळासाहेब आंबोरे साहेब, बीड जिल्ह्याच्या महिला संघटनेच्या अध्यक्ष संगीताताई चव्हाण, कार्यक्रमाला उपस्थित नितीनजी धांडे, गोरखरामजी शिंगम, राज महाले सर, ॲडव्होकेट इंदानी साहेब, तसंच उपस्थित पंढरनाथजी नगड साहेब, अभिजित पंडित, रोहित पंडित, युधावित पंडित, यशराज पंडित, श्यामराव राठोड, सुभाषराव छादेड, सुभाषराव घाडगे, काळजीदास नवले, तुकारामजी हराळे साहेब, संभाजीराव येवले, सिराज सर, साहेब चारूस, हरिभाऊ गोलदर, मुकुंद बाबर, गोविंदराजी जोशी, विराज डोंगरे, धनेश्वर खेत्रे, रामजी बाण, रामजी काळे, तुळशीरामजी गलदर, गुळून आलेले पवन चव्हाण, राजू पाटील, दीपक करडे, इजार सेठ,
रो फार्मर संतरामजी काळे, बंडू अप्पा घोलप, सोपानराव जाधव, रोहिदास लोखंडे, इस्माईल शेख या ठिकाणी उपस्थित सर्व गेवराई तालुक्यातील माझे मित्रमंडळातील शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, आज या कार्यक्रमाला जवळजवळ 4 घंटे उशीर झाला. या ठिकाणून मी गेल्यानंतर आपल्या गेवराईचा पिढीचा सप्ताह आम्ही कार्यक्रम केला. तिथं 2-3 घंटे आपले गेले आणि तरीसुद्धा आपण जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलात. कुणी इकडं तिकडं गेलं नाही, तरी परंतु संख्या मला कमी झाल्यासारखी दिसते. मी आमचे गणेशरावजीला सांगितले की लोक खूप मोठे 4-5 तास झाले, तरी पण आपण इथं थांबलात त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले आभार मानतो आणि आपली दिलगिरीसुद्धा व्यक्त करतो. मित्र, आपले परशुरामजी जाधव या आपल्या बीड जिल्ह्याला संपर्क प्रमुख लाभलेले आहेत. यांचा माझा जुना परिचय आहे. गेवराईला जरी ते नवीन असले, परंतु केजमध्ये, अंबेजोगाईमध्ये, बीडमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. फार उत्कृष्ट काम करून त्यांनी शिवसेना वाढवलेली आहे. आता आपल्या गेवराईचं सुद्धा शिवसेना प्रमुख त्यांच्याकडे आलेले आहे. निश्चितच ते येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला मदत करणार आहेत, संघटना करणार आहेत. तसंच त्यांचे माझेसुद्धा खूप जवळचे संबंध आहेत. त्यांच्या माहितीस्तव मी सांगू इच्छितो की आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या ताब्यात पंचायत समिती आणल्या, जी जिल्हा परिषद आणली. विशेष म्हणजे आपल्याला बांधकाम सभापतीपदसुद्धा जिल्हा परिषदचं मिळालं. तर जाधवसाहेबाला मी एवढं सांगू इच्छितो की 94ला मी अपक्ष म्हणून उभा राहिलो आणि त्यामध्ये 99सुद्धा मी अपक्ष म्हणून निवडून आलो. मला ठाकरे साहेबांनी, म्हणजे आपले कैलासवासी बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी मला प्रथमच मंत्री म्हणून या तालुक्याची मंत्रिपद दिलं आणि या तालुक्याची सेवा करण्याची संधी दिली. आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी या तालुक्यामध्ये ज्यावेळेस शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्यावेळेस घराघरामध्ये शिवसैनिक आणि ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ठिकाणी शाखा स्थापन करण्याचं काम मी केलेलं आहे. त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला पहिल्या टाईमला बी दुसऱ्या टाईमला सुद्धा ग्रामपंचायती आपल्या जास्तीत जास्त निवडून आणल्या. आज यावर्षीसुद्धा आपण ग्रामपंचायती जास्तीत जास्त निवडून आणलेल्या आहेत. त्याचबरोबर मागच्या ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस आपले उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांनासुद्धा आपण 40,000च्या मताधिक्याने निवडून दिलेले आहे. त्यांना निवडून देण्यामध्ये या गेवराईच्या जनतेचा सिंहाचा वाटा आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. त्याचप्रमाणे 40,000च्या लीड 10,000 मतं फक्त गेवराईचेच नाही, तर गेवराई तालुक्यातील प्रत्येक ठिकाणचे 10,000, 11,000 मतदान त्या तुतारीला गेलेलं आहे. नाहीतर मग गेवराईचा सिंहाचा वाटा आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. या ठिकाणी आपल्या गेवराईमध्ये मी आता 10 वर्ष मी झाले आमदार नाही, परंतु या गोरगरीब जनता जी माझ्या पाठीशी आहे, या जनतेची कामं आपण भरपूर 10 वर्षामध्ये केलेली आहेत. कोणालाही असं मी वाटू दिलं नाही किंवा आपलं काम होत नाही किंवा काही नाही. खेड्यातील लोकांचे जर मला फोन आले तर त्यांना ज्यांचं समजा लाईनमॅनकडं काम असो, लाईट ऑफिसकडं काम असो किंवा दवाखान्याचं असो, जे काही काम असेल ते कामं आपण साहेब लोकांना ऑनलाईन फोनवर घेऊन त्यांचे घर बसल्या त्यांचे कामं मी आत्तापर्यंत केलेले आहेत. मुंबईचे सुद्धा मंत्रालयातले काम मी केलेले आहेत. मी पहिल्यांदा मंत्री होतो युती शासनामध्ये, तेच मंत्री आजसुद्धा आहेत, आघाडी शासनामध्ये सुद्धा आहेत. फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर सोडले तर पूर्ण मंत्रिमंडळाची आपला परिचय आहे. त्याचे सगळे कामं मी करून दिलेले आहेत गोरगरिबी जनतेचे. तरी आता संपर्क प्रमुख यांनी आता इथं पाहिलं की आपला जो इथं आल्यानंतर आपली संख्या उपस्थिती पाहिलेली आहे. निश्चितच त्यांनी सुद्धा मार्क केला असेल. आता त्यांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना ऐकायचं आहे. त्यामुळे माझं भाषण मी आकर्षित घेतो आणि माझी 2 शब्द संपवतो. आर्य देवनी छत्रपती शिवाजी महाराज वंदन करून हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अभिवादन करून पक्षप्रमुख उद्धव साहेबांचं जय महाराष्ट्र आणि आतिश साहेबांचं जय महाराष्ट्र. आमचे सन्माननीय आमचे ज्येष्ठ
येणाऱ्या निवडणुकीमध्ये होणारा नामदार आमचे बदनराव आबा पाटील, त्यानंतर के मास्टर, आमचे मित्र गणेश वरेकर, बाळासाहेब आंबोरे, आमचे संगीताताई चव्हाण आणि सन्माननीय व्यासपीठ आणि माझे दोन्ही तालुका प्रमुख गोरखसिंग आणि अजय धबाडे आणि समस्त शिवसैनिक आणि पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, प्रथम तुम्हाला एक छोटीशी दुरुस्ती करून देतो. काही अडथळ्यामुळे म्हणजे सकाळच्या 10चा वेळ नव्हता, दुपारच्या 2चा वेळ होता, पण काही पेपरमध्ये बातम्या आले सकाळी 10चा कार्यक्रम आहे म्हणून, पण त्यासाठी म्हणून 4-5 तास थांबावं लागला. त्या गोष्टी मी वरेकरांशी क्लिअर केलं होतं. वरेकर बोलले की नाही 2चा मी वेळ दिलेले, पण तरीसुद्धा आम्ही समजत आहोत. एवढा 5-6 तास तुम्ही थांबला आहेत, आबाच्या प्रेमासाठी तुम्ही थांबला आहेत, खरंच मी तुमचा आम्ही समजत आहोत. पण हा भगवा सप्ताहाच्या माध्यमातून 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट भगवा सप्ताह कार्यक्रम पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आता मुंबई महाराष्ट्रात दिलेले आहेत. भगवा सप्ताहाच्या कार्यक्रमानुसार गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक, सामाजिक उपक्रम राबवणे, जिथे जिथे शाखाचा पलंग आहे ते अगोदर धनुष्यबाण होता तिथे मशाल, घराघरात मशाल चिन्ह पोचवलं पाहिजे. आज आबाज एवढे जे कामं केलेत, आज 10 वर्ष आमदार होते, मंत्री होते, पण माझं 2 मिनिटात माझा ओळख तुम्हाला देतो. मी पण सामान्य घरचा कार्यकर्ता आहे. मी गटप्रमुखपासून शाखा प्रमुखपासून विधानसभा प्रमुख, बीड केलं, केज केलं, अंबाजोगाई केलं आहे आणि या सगळ्या गोष्टी करत आज तुमच्यासमोर शिवसेनेचा बीड संपर्क प्रमुख म्हणून उभा आहोत. माझा शिवसेनेचा सगळं अनुभव मला अंगाशी आहे, पण आज आबाच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो, जसं आबा व्यक्तिमत्व आज गेवराईमध्ये व्यक्तिमत्व जेवढं प्राबळ आहे, तेवढंच आबाच्या माध्यमातून शिवसेना पण तेवढं प्राबळ करणे गरजेचे आहे. शिवसेना उभा करणे, पक्ष प्रत्येक ठिकाणी शाखा प्रमुख असो, सरकार प्रमुख असो, विभाग प्रमुख असो, हे संघटना बांधणी करणे जरूर आहे. संघटना बांधणी करणे जरूर आहे. आज आम्ही बाळासाहेबचा आपण भक्त आहोत, उद्धव साहेबचा भक्त आहोत. आबा तरी आज प्रामाणिकपणे शिवसेनेचे भक्त आहे, उद्धव साहेबचे भक्त आहे. बाळासाहेब असतानाच आबांना आज संधी दिलेली आहे. पण आज तुमच्या माहितीला सांगतो, मला पण वरिष्ठांनी संधी दिली. आबा वरिष्ठांनी मला सांगितलं गेवराईमध्ये आबामध्ये आबाज या निवडणूक तुम्ही तयारी करा आणि जे काय महाविकास आघाडीमध्ये युती होईल, काय होईल ते आम्ही करत गेवराईच्या जागा या शिवसेनेच्या माध्यमातून मिळवायचा 100% प्रयत्न करणार आहे. पण त्यासाठी जे शेवटच्या संधी लास्ट टाइमला जे 56,000 मतं घेऊन पण आबा काही गोष्टी मागे पडले, पण या टाइमला असं होत नसेल तर सगळ्यांनी हात वरती करून सांगा, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आबाला मी आम्ही करत आमदार हे करणार भाऊ, म्हणजे शपथ घेतला पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100% मध्ये 100% आबा निवडून यायलाच पाहिजे. आबाचं व्यक्तिमत्व आणि त्याच्या मागे 4 अक्षर शिवसेना, 4 अक्षर शिवसेना, पुढे शिवसेना पुढे ताकद. जसे आमचे वरेकर साहेब बोलले, 3 सरकार प्रमुख मध्ये कुठलाही गुन्हा असू दे आम्ही त्याला समोर जाऊ. वरेकर साहेब 3 जिल्हा सरकार की अख्खा महाराष्ट्रामध्ये कोणी असू द्या समोर, महाराष्ट्राला आपण टक्कर द्यायचं, आपण काम करूया, तुम्ही प्राबळपणे तुम्ही काम करा. कोणाचं ह्याच्या अर्थाला आज आबाचं एवढं सहकार्य असल्यामुळे खरं ह्या दृष्टीने एवढं प्रामाणिकपणे काम करणारा माणूस, काही वाटाघाटी असतात, काही चुकामू करतात. काही वक्ते बोलले की शेतकरी लोक कोण श्रीमंत नाहीत, पण श्रीमंत नसेल पण मनाने श्रीमंत आहेत. सगळं पैशाने श्रीमंत सगळे असतात, मनाने श्रीमंत आहेत. त्यासाठी आज करोडोपती अंबानी असू दे, ते पण मतदानाच्या दिवशी एकच मत देतात आणि आपण चट्टी बाजार खाणारे कार्यकर्ते पण एकच मतं देतो. म्हणजे एवढं मताच्यासाठी समपरिचित नाहीत. त्यासाठी मतनोंदणी किती केले ते पण अवलंबून आहे. आपण बघतो भगवा पडूया, आम्हाला 100% निवडून आणूया, पण त्यांनी मतदार नोंदणी करणे पण गरजेचे. त्यासाठी गावोगावी शाखा उघडणे गरजेचे. गटप्रमुख असो, बियाला असो, संघटना बांधणी मजबूत केला पाहिजे, यंत्रणा मजबूत केला पाहिजे, तेव्हा तर आपण पुढचा आपण टक्कर देऊ शकतो. जसे छत्रपती शिवाजी महाराज 4 मावळे घेऊन आता मोगऱ्यावरती उठून पडायचं, त्यासाठी व्यूहरचना केला पाहिजे. आज आबाचं व्यक्तिमत्व त्याला 100% आहे, पण त्या फक्त संघटनेचा जोडीला व्हायला पाहिजे. व्यक्तिमत्व बरोबर शिवसेना वाढला पाहिजे, संघटना वाढला पाहिजे. आपसात काही मतभेद असेल तर बाजूला करा. येणाऱ्या निवडणुकीला आबाला 100% तुम्ही शब्द दिलेले आहेत, आमदार आपण निवडून द्यायचे आहेत. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण या ठिकाणी उपस्थित सर्व शिवसैनिकांना उत्साह आणि विश्वास या ठिकाणी दिलेला आहे. आदरणीय जिल्हा परिषदचे माजी सभापती पंढरनाथ दगडबापू हे या ठिकाणी आभार प्रदर्शन करतील. 2 शब्द. स्वागत मस्तान आहे का? जय
पक्षाचे संपर्क प्रमुख जाधव साहेब या ठिकाणी आले, आम्हाला त्यांनी शब्द दिला आणि चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं प्रथम त्यांचे आभार मानतो। तसेच जिल्हा प्रमुख, सहसंपर्क प्रमुख आंबुरे साहेब, महिला आघाडीच्या प्रमुख संगीताताई, युवा सेनेचे धांडे साहेब, बीडचे तालुका प्रमुख इंदानी साहेब, आबा, या सर्वांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं त्या सर्वांचं गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आभार मानतो। आणि आपण सर्वजण जो जोश आता दाखवला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतानी, हा जोश बलरामराव पंडिताला विधानसभेत पाठवेपर्यंत दाखवा। आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानून हा कार्यक्रम संपला असा अध्यक्षाच्या वतीनं जाहीर करतो। जय महाराष्ट्र।